या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षराचे आई बाबा हॉस्पिटलमध्ये येतात आणि मग फुलपगारे सर त्यांना सांगतात की आम्ही शाळेतून सरळ इकडेच निघून आलो होतो, त्यामुळे आता आम्हाला ताबडतोब शाळेत जावं लागेल. आणि त्यावर आई बाबा म्हणतात की ठीक आहे आणि तुम्ही जे काही केलं त्यासाठी खरंच तुमचे आभार मानतो. तर फुलपगारे सर म्हणत असतात की काही हरकत नाही, डॉक्टर काय म्हणतायत ते कळवा आम्हाला, आणि जर काही सिरियस असेल ना तर अक्षराला घरीच आराम करू द्या, तिला लगेच शाळेत पाठवायची काही गरज नाही आहे, तिच्या भरपूर रजा शिल्लक आहेत. आणि त्यावर आई बाबा म्हणतात की आम्ही सुद्धा तिला आराम करायला सांगितला होता, पण ती पोर ऐकतीये कुठे. आणि मग त्यानंतर फुलपगारे सर तेथून बाहेर पडतात. तर एक नर्स अक्षराच्या आई आणि बाबांना डॉक्टरांच्या केबिनमध्ये जायला सांगते. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला विचारत असतो की तुम्ही मगाशी फुलपगारे सरांना फोन केला होता ना, काय म्हणाले ते, नक्की कुठे गेले होते. आणि त्यावर भुवनेश्वरी सांगते की त्यांच्या ओळखीचं कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यांनाच भेटण्यासाठी गेले होते, पण अशी शाळा सोडून जायची काय गरज होती त्यांना. आणि त्यावर अधिपती म्हणतो की कोणीतरी जवळचं असेल म्हणूनच गेले असतील, पण नक्की कोण होतं कळलं का तुम्हाला. मात्र भुवनेश्वरी मुद्दाम म्हणते की नाही, मी काही त्यांना जास्त विचारलं नाही. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला म्हणते की तुम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये चला, माझं डोकं खूप दुखतंय. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा डॉक्टरांच्या केबिनमध्ये येतात. अक्षरा त्यांना बघून विचारते की तुम्ही इथे कसे आलात. तर आई बाबा सांगतात की आम्हाला फुलपगारे सरांनी कॉल करून इथे बोलावून घेतलं, पण नक्की झाले तरी काय. आई अक्षराला विचारत असते की बाळा तुला पुन्हा चक्कर आली होती का, तुला बरं वाटतंय ना आता. आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की तुम्ही आधी शांतपणे बसून घ्या, मी सांगते काय झालंय ते. आणि त्यामुळे ते सगळेच जण काळजीत पडतात. दुसरीकडे फुलपगारे सर आणि त्या शाळेतील अजून एक मॅडम हॉस्पिटलच्या बाहेरच उभे असतात. आणि तितक्यात अधिपती आणि भुवनेश्वरीची गाडी त्या ठिकाणी येते, पण अधिपती त्या दोघांना बघत नाही. भुवनेश्वरीचं मात्र अगदी बरोबर लक्ष जातं आणि ती रागातच म्हणते की या फुलपगारेला मी कधीच इथून निघायला सांगितलं होतं, हा अजून इथे काय करतोय. आता जर अधिपतींनी यांना बघितलं तर त्यांना कळेल की त्या मास्तरीनबाईच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आणि मग त्यानंतर ते अधिपतीला म्हणते की आपण या हॉस्पिटलमध्ये जायला नको, हे हॉस्पिटल काय एवढं चांगलं नाही, त्यापेक्षा आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ. आणि मग त्यावर अधिपतीसुद्धा नाईलाजाने हो म्हणतो आणि ते दोघेजण तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र नेमकी त्यांची गाडी जात असताना फुलपगारे सरांचं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि भुवनेश्वरी मॅडमला घाबरून ते सुद्धा पटकन तेथून बाहेर पडतात. दुसरीकडे अक्षराची आई डॉक्टरांना विचारत असते की नक्की काय झालं आहे, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना, कारण अक्षराला याआधीसुद्धा चक्कर आली होती. तर अक्षरा म्हणत असते की डॉक्टर मला हे सगळं स्ट्रेसमुळेच होत आहे ना. आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की नाही अक्षरा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तुला खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि स्ट्रेस तर तू अजिबातच घ्यायचा नाही. त्यामुळे अक्षराची आणि आईबाबांची भीती अजूनच वाढते. ते सगळेजण डॉक्टरांना नेमकं काय झालं आहे हे विचारत असतात आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की काळजी करण्याचं कारण नाही आहे, तुम्ही आधी मिठाई घेऊन या, कारण आनंदाची बातमी आहे. आणि मग त्या अक्षराच्या आईबाबांना सांगतात की तुम्ही आजी आजोबा होणार आहात. आणि ते ऐकून त्या दोघांचा आणि अक्षराचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीने सांगितलेल्या हॉस्पिटलपाशी गाडी घेऊन जातो आणि तिला म्हणतो की चला आईसाहेब आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊ. पण ती नाटक करत म्हणत असते की अधिपती आता माझं डोकं दुखायचं राहिलं आहे, हॉस्पिटलची पायरी चढायची काही गरज नाही आहे, त्यापेक्षा आपण घरी जाऊ. पण अधिपती म्हणत असतो की आईसाहेब तुम्ही प्लीज असं अंगावर काढू नका, तुम्हाला बरं वाटत नाही आहे तर आपण डॉक्टरांना दाखवू. मात्र भुवनेश्वरी काही ऐकायला तयारच नसते आणि मग अधिपती नाईलाजाने तिला घरी घेऊन जातो. दुसरीकडे आनंदाची बातमी ऐकून आई बाबा तर खूपच खुश होतात. आई अक्षराला मिठी मारत म्हणते की अगं टेन्शनमध्ये माझ्या लक्षातच आलं नाही की या कारणामुळे सुद्धा तुला चक्कर येऊ शकते, ते तू आता आई होणार आहेस. आणि त्यावर अक्षरासुद्धा लाजून हो म्हणते. तर डॉक्टर अक्षराला सांगतात की व्यवस्थित काळजी घे, आता यापुढे जड काही उचलू नको. त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते आणि मग डॉक्टर तिचे रिपोर्ट देत म्हणतात की पुढच्या वेळी येताना तुझ्या मिस्टरांना सोबत घेऊन ये. पण ते ऐकून अक्षराचा चेहराच पडतो आणि मग ते सगळेजण हॉस्पिटलमधून बाहेर पडतात.
दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला घेऊन घरी येतो. तो भुवनेश्वरीला म्हणत असतो की आईसाहेब तुम्ही आता आराम करा आणि जर तुम्हाला काही त्रास झाला तर लगेच मला कळवा. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हो अधिपती, पण आम्ही आता ठीक आहोत, तुम्ही काळजी करू नका. त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब कशी काळजी करू नका म्हणताय तुम्ही, तुम्हाला एवढा त्रास होत असताना आम्हाला कशी शांत झोप लागेल. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती तुम्ही आमचा विचार करू नका, खरं तर ना आम्हाला तुमची माफी मागायची आहे, कारण आम्ही सुनबाईंना समजवण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही त्यांना पुन्हा घरी आणण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही. आम्ही सुनबाईंना परत घरी आणू शकलोच नाही, आम्हाला खरंच माफ करा. आणि त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि पुन्हा त्यांच्याशी बोलायला सुद्धा जाऊ नका. तर दुसरीकडे आई बाबा अक्षराला घेऊन घरी येतात. आई देवाचे आभार मानत असते. सगळेच जण खूप आनंदामध्ये असतात आणि मग त्यानंतर आई अक्षराला म्हणते की चल आता तू पटकन अधिपतींना कॉल कर आणि त्यांनासुद्धा ही आनंदाची बातमी सांग. पण त्यावेळी अक्षरा म्हणते की नाही आई, याबद्दल आपण लगेच अधिपतींना काही सांगायला नको. आणि ते ऐकून आई बाबा काळजीत पडतात. ते अक्षराला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अक्षरा म्हणत असते की अधिपतींनी मला त्या घराच्या बाहेर काढलं, आता मी त्यांना जोपर्यंत ते मला घरात मानाने घेऊन जात नाही तोपर्यंत ही बातमी देणार नाही. आणि ते ऐकून आई म्हणते की अगं असं काय करतेस, किती आनंदाची बातमी आहे ही. मात्र अक्षरा म्हणत असते की आई अधिपतींना उगाच असं वाटायला नको की मी बाळाचं कारण देऊन पुन्हा त्या घरात जाण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता जेव्हा ते मला मानाने त्या घरात घेऊन जातील ना, तेव्हाच मी त्यांना ही आनंदाची बातमी सांगेल, नाहीतर नाही. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून आई हसून म्हणते की अगं अक्षरा, तुला माहितीच नाही आहे, आज अधिपती तुला भेटण्यासाठी इथे आले होते. आणि ते ऐकून अक्षराला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणत असते म्हणजे अधिपती इथे आपल्या घरी आले होते का? आणि त्यावर आई म्हणते की अगं हो, ते इथे आले होते आणि त्यांनी तुझ्यासाठी ना स्वेटरसुद्धा आणला आहे, तुला थंडी लागू नये ना म्हणून. आणि मग आई ते स्वेटरसुद्धा घेऊन येते आणि त्यामुळे अक्षरा तर खूपच खुश होते. दुसरीकडे भुवनेश्वरीची अधिपतीसमोर नाटकं सुरूच असतात. ती म्हणत असते अधिपती, आम्हाला कळतंय तुमची बायको घरात नाही, त्यामुळे तुम्ही नाराज आहात, पण प्लीज तुम्ही असे शांत शांत राहत जाऊ नका, काहीतरी बोला आणि तुम्ही ना जास्त विचार करू नका, काही झालं तरी आम्ही सुनबाईंना परत घेऊन येऊच. मात्र अधिपती म्हणत असतो की आईसाहेब तुम्ही या सगळ्यामध्ये नका पडू, त्यांनी तुमचा अपमान केला तर ते आम्हाला चालणार नाही. आणि तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अक्षरा आईबाबांना विचारत असते की अधिपती खरंच इथे आले होते का, ते काय काय म्हणाले आणि त्यांचा मूड कसा होता, ते चांगले तर होते ना. आणि ते सगळं काही ऐकून आईबाबांना हसू येतं. आणि मग त्यानंतर आई तिला सांगते की अगं ते दुपारीच इथे आले होते, पण थोडे घाईत होते त्यामुळे लगेच गेले. आम्ही त्यांना म्हणालो सुद्धा की अक्षरा येईल, पण त्यांना घाई होती म्हणून मग ते गेले. त्यांनी तुझ्यासाठी हा स्वेटर आणला आणि मी तुला कॉलसुद्धा केला, पण तू काही माझा कॉल उचललाच नाही. आणि त्यावर अक्षरा म्हणते की कदाचित दुपारी मी भुवनेश्वरी मॅडमसोबत बोलतानाच अधिपती इथे आले असतील. आणि ते ऐकून आई बाबा विचारतात मग काय बोलल्या तुला भुवनेश्वरी मॅडम, पण अक्षरा त्यांना काही सांगत नाही. ती आनंदाने फक्त अधिपतींबद्दलच विचारत असते. तर आई आणि बाबा तिला सांगतात की अधिपती आमच्याशी खरंच खूप चांगले बोलले आणि त्यांना ना तुझी खूप काळजी आहे, आता तू सुद्धा वेळ वाया घालवू नको, त्यांना कॉल कर आणि त्यांना ही आनंदाची बातमी दे. मात्र अक्षरा म्हणत असते की मी त्यांना फोनवर ही आनंदाची बातमी नाही सांगणार, कारण अधिपतींना ना लहान मुलं खूप आवडतात. जेव्हा त्यांना कळेल की ते आता बाप होणार आहेत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्वतः बघायचा आहे. आणि मग त्यानंतर ती लगेच अधिपतींना कॉल करून भेटायचं ठरवते. त्यामुळे आई बाबासुद्धा खूपच खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षराची आणि अधिपतीची भेट होते. मात्र दुसरीकडे दुर्गी आजींना असं सांगत असते की काही झालं ना तरी ती बाई पुन्हा या घरात येता कामा नये, कारण जर तसं झालं तर आपल्या ताईला या घरातून बाहेर पडावं लागेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब